Salam. We are going to start the new points. This point is already we have seen, that is a state variables. म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे बदलणाऱ्या टर्म्स जो बदलते हैं कंटिन्यूसली, उसमें चेंज आता है, उसको हम क्या कहते हैं? स्टेट वेरिएबल्स. स्टेट यानी देर आर द 3 स्टेट, सॉलिड है, लिक्विड है, गैसियस है. ये स्टेट में कुछ क्वांटिटी की वजह से, कुछ एक्सटर्नल फैक्टर की वजह से उसमें जो चेंज आते हैं, जे व्हेरिएबल्स आहेत. आता कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत? मग टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, त्याचबरोबर नंबर ऑफ मोल्स आहेत. हे सगळे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. आणि या स्टेट व्हेरिएबल्समध्ये सतत, आता स्टेट म्हणजे काय? ह्या स्टेट हे व्हेरिएबल्स झाले. दीज आर द व्हेरिएबल्स ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे कोणत्या? मग याच्यामध्ये सॉलिड स्टेट येतात, याच्यामध्ये लिक्विड स्टेट येतात आणि याच्यामध्ये गॅसियस स्टेटसुद्धा येतात. तर या 3 स्टेटबद्दल बेसिकली थर्मोडायनामिक्समध्ये आपण गॅसियस स्टेटशी रिलेटेड कन्सेप्ट पाहणार आहोत. आणि या गॅसियस स्टेटशी रिलेटेड टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम या सगळ्या व्हेरिएबल टर्म्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे बदलणाऱ्या टर्म्स आहेत. मग आपण एक कन्सिडर करू. समजा हा गॅस आहे, हा गॅस घेतलेला आहे. या गॅसचं प्रेशर आहे P, व्हॉल्यूम आहे V, टेम्परेचर T, नंबर ऑफ मोल्स N आहेत. जेव्हा तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करता तेव्हा हा गॅस तुमच्यासाठी एक सिस्टीम तयार होतो. ऑल क्लिअर? जेव्हा ऑलरेडी हा एक गॅस आहे, ज्या गॅसचं प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, टेम्परेचर T आहे, नंबर ऑफ मोल्स N आहेत. आणि जेव्हा तुम्ही याच्या व्हेरिएबल प्रॉपर्टीचं ऑब्झर्वेशन करता तेव्हा हा गॅस तुमच्यासाठी एक सिस्टीम तयार होतो. नाव द गॅस इज टू बी वन टाईप ऑफ सिस्टीम. आता हा गॅस आपल्यासाठी एक सिस्टीम तयार झाला. मग ही जर सिस्टीम असेल, हा गॅस जर आपल्यासाठी सिस्टीम असेल, तर या सिस्टीमचं टेम्परेचर T1, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि नंबर ऑफ मोल्स N1. मग these are the fixed quantities, these are the variables which are used in definite the state of system. म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत, या व्हेरिएबल्समुळं या स्टेटचा, या सिस्टीमचा स्टेट आपण मेन्शन करत असतो. कशामुळं? या व्हेरिएबल्समुळं. दीज आर द व्हेरिएबल्स, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम अँड number of moles. These are the variables term to shows the state of system. आणि मग याच्यामध्ये काय होतं? For a system consists of a gaseous pressure, temperature, volume and number of moles are used in a definite state. त्यालाच म्हणायचं स्टेट व्हेरिएबलच्या स्वरूपात. आता ही जी सिस्टीम आहे, इन दीज सिस्टीम वी रिप्रेझेंट दीज आर द व्हेरिएबल टर्म्स इन द पर्टिक्युलर स्टेट्स. आणि मग या स्टेटचं इट इज अ स्टेट फर्स्ट. आणि मग या गॅसचं कन्व्हर्शन जेव्हा दुसऱ्या स्टेटमध्ये होतं, इट इज अ गॅसियस स्टेट, अ सिस्टीम, स्टेट ऑफ सिस्टीम. इट इज अ स्टेट ऑफ सिस्टीम. द स्टेट ऑफ सिस्टीमच्या बाबतीत जर बोलायचं झालं, इट इज स्टेट ऑफ सिस्टीम आणि त्याला आपण म्हणू 2. इट इज स्टेट ऑफ सिस्टीम 2. तर याला आपण 2 म्हटलं. इथं लिहितो मी 2. मग आता हा स्टेट ऑफ सिस्टीम 2. मग या ठिकाणी टेम्परेचर चेंज झालं, T1 इकडं होतं, या ठिकाणी T2 झाला. इकडं प्रेशर P1 होतं, या ठिकाणी P2 झाला. त्याचबरोबर व्हॉल्यूम V1 होतं, या ठिकाणी V2 झाला. आणि नंबर ऑफ मोल्स इकडं N1 होते, या ठिकाणी N2 झाले. तर अशा प्रकारे
या व्हॅरिएबल्समध्ये जे चेंज पाहायला मिळतात आणि हे चेंज आपल्याला सिस्टीमचा स्टेट मेन्शन करत असतो. तर या स्टेट डिफाईन करण्यासाठी ज्या व्हॅरिएबल्स यूज केल्या जातात, सॉलिड स्टेट असेल, लिक्विड स्टेट असेल, गॅसियस स्टेट असेल, या स्टेट डिफाईन करण्यासाठी ज्या व्हॅरिएबल्स रिप्रेझेंट केल्या जातात त्या व्हॅरिएबल्सला स्टेट व्हॅरिएबल्स ऑफ द पर्टिक्युलर सिस्टीम असं आपण म्हणत असतो. तर याच्यामध्ये या सगळ्या टर्म्स येतात. ऑल द स्टेट व्हॅरिएबल्स अटेन अ फिक्स व्हॅल्यूज. All the variables attain fixed values. The system is said to be particular state. आता फॉर एक्झाम्पल या स्टेटच्या या ज्या व्हॅरिएबल्स आहेत या व्हॅरिएबल्स या स्टेटसाठी फिक्स आहेत. याच्या असं नाही की एका ठिकाणी एक वेगळं आणि एका ठिकाणी एक वेगळं. तर जेव्हा हा स्टेट इट इज अ चेंज इन स्टेट चेंज, जेव्हा हा स्टेट चेंज झाला तेव्हा त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, व्हॅरिएबल्स आहेत, ते जे काही चेंज झालेले व्हॅरिएबल्स आहेत ते स्टेट ऑफ सिस्टीम सेकंडसाठी जे आहेत ते पण फिक्स आहेत. जरा काळजीपूर्वक पहा. म्हणजे इथं जे व्हॅरिएबल्स आहेत या ठिकाणी जे व्हॅरिएबल्स आहेत या ठिकाणी जे व्हॅरिएबल्स या स्टेटसाठी फिक्स आहेत. तर जेव्हा या स्टेट ऑफ सिस्टीमचं कन्व्हर्शन जेव्हा दुसऱ्या स्टेट ऑफ सिस्टीममध्ये होतं त्यावेळेस त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर T2 जे काही असतील या स्टेट ऑफ सिस्टीमच्या जे व्हॅरिएबल्स आहेत ते या सिस्टीमसाठी फिक्स आहेत. म्हणजे असं नाही की इकडचे आणि इकडचे डिफरंट आहेत, हे आणि हे डिफरंट आहेत म्हणजे हे फिक्स, म्हणजे ह्या व्हॅरिएबल्स स्टेट ऑफ सिस्टीम सेकंडसाठी फिक्स आहेत तर त्या या व्हॅरिएबल्स स्टेट ऑफ सिस्टीम फर्स्टसाठी फिक्स आहेत. आणि मग सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी येते, when व्हॅल्यू ऑफ एनी ऑफ द स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस इज सेड टू बी अ अंडरगोईंग चेंज इन स्टेट. म्हणजे या व्हॅरिएबलमध्ये त्या सिस्टीममध्ये ज्या व्हॅल्यू चेंज होतात त्या व्हॅल्यूज स्टेटनुसार चेंज होतात. याला आपण काय म्हणतो, स्टेट ऑफ सिस्टीम. याच्यानंतरचा कन्सेप्ट पाहायचा आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत JEE इवन नीटला. याच्यानंतरचा कन्सेप्ट बघायचा आपल्याला. नाव द नेक्स्ट पॉईंट, स्टेट फंक्शन. Now we write here state function. आता या स्टेट फंक्शनमध्ये काय करायचं आपल्याला. स्टेट फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज, इट इज सेम, जस्ट सेम ॲज स्टेट व्हॅरिएबल्स. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजेच याचा अर्थ आहे स्टेट फंक्शन इज इक्वल टू स्टेट व्हॅरिएबल्स. स्टेट फंक्शन म्हणजेच स्टेट व्हॅरिएबल्स. मग याच्यामध्ये थोडासा चेंज वेगळा आहे. आता त्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळ्या कन्सेप्टने जायचं आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण हा कन्सेप्ट फिजिक्समध्ये शिकलो. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय डिफरन्स आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय डिफरंट आहे त्यात हे बघत असताना आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. समजा एक स्टेट आहे, हा स्टेट आहे त्याला आपण A म्हणतो. या स्टेटचं कन्व्हर्शन आपण बीमध्ये केलेलं आहे किंवा झाला. स्टेट ऑफ A इज कन्वर्टेड इन टू स्टेट ऑफ B. दॅट टाईम इट इज नॉट अ सिंगल पाथ, देर आर द डिफरंट पाथ, इनडेफिनाईट पाथ. म्हणजे या स्टेटचं कन्व्हर्शन या स्टेटचं कन्व्हर्शन बीमध्ये होण्यासाठी कदाचित असं जावं लागलं असेल, या स्टेटचं कन्व्हर्शन बीमध्ये होण्यासाठी कदाचित असं जावं लागलं असेल, किंवा या स्टेटचं कन्व्हर्शन बीमध्ये होण्यासाठी कदाचित असंही जावं लागलं असेल.
So these are the different path. And we see the state function. आता स्टेट फंक्शन म्हणजेच स्टेट व्हेरिएबल्स आहेत. फक्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा तर प्रत्येक कन्सेप्ट काळजीपूर्वक पहा. डिस्टन्स दॅट मीन्स ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी. ॲक्च्युअल पाथ covered by body. Actual path covered by body आणि डिस्प्लेसमेंटसाठी शॉर्टेस्ट पाथ covered बाय बॉडी. शॉर्टेस्ट पाथ कवर्ड बाय बॉडी. आता या ठिकाणी ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणाहून निघाला तर शॉर्टेस्ट पाथ हा आहे आणि ॲक्च्युअल पाथसुद्धा म्हणजे एका स्टेटचं या स्टेटचं कन्व्हर्शन बीमध्ये होण्यासाठी हा आहे. याला म्हणू आपण पाथ फर्स्ट, याला म्हणू आपण पाथ सेकंड, याला म्हणू पाथ सेकंड, याला म्हणू पाथ थर्ड. आणि ऑर्डर जर बघितली डिस्टन्समध्ये पाथ थर्डसाठी जास्तीत जास्त डिस्टन्स लागतो, त्याच्यानंतर पाथ सेकंड आणि त्यानंतर पाथ फर्स्ट. मुद्दा लक्षात येतो का बघा. पाथ फर्स्टसाठी अतिशय कमी ड्युरेशनमध्ये पाथ फर्स्ट हा अतिशय कमी ड्युरेशनमध्ये एचं कन्व्हर्शन बीमध्ये करतो, तर पाथ सेकंड हा त्याच्यापेक्षा जास्त ड्युरेशनमध्ये म्हणजे पहिल्या पाथपेक्षा जास्त वेळ एचं कन्व्हर्शन बीमध्ये करण्यासाठी लागतो. तर तिसरा पाथ हा असा पाथ आहे त्या पाथमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतं एचं कन्व्हर्शन बीमध्ये होण्यासाठी. मग आता जेव्हा आपल्याला मग या डिस्टन्सची बघा, डिस्टन्स म्हटल्यानंतर ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी म्हणजे समजा आता या ठिकाणी हा हळूहळू इथं आला, त्याच्यानंतर इथं आला, त्याच्यानंतर म्हणजे या रस्त्याने जर बीपर्यंत पोचायचं असेल तर याने जास्त वेळ लागतो, या रस्त्याने जर पोचायचं असेल तर सगळ्यात कमी वेळ लागतो. या रस्त्याने म्हणजे याला ॲक्च्युअल रस्ता कव्हर करायचा आहे, ॲक्च्युअल रस्ता कापायचा आहे, पायी चालत जायचं आहे, गाडीनं चालत जायचं आहे, जे असेल त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला बीपर्यंत पोचण्यासाठी या मार्गाने आणि या मार्गाने या तिन्ही मार्गांनी